ठेवतात. पाट्याभोवती रांगोळी काढली जाते आणि अशा पद्धतीने भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते. या पाट्यावर पूजा करताना सुद्धा सटवाई देवीची प्रतिमा काळ्या दोऱ्यामध्ये ओवून किंवा ज्याला जिवती पूजन म्हणतात ते केलं जातं आणि पूजा झाल्यानंतर ती बाळाच्या गळ्यात किंवा मनगटात घातली जाते. हे झालं पाचवी पूजनाचं. आता यात अर्थात मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं तुमच्या भागात तुमच्या घरात असणाऱ्या रीती परंपरांप्रमाणे बदल असणार आहे. पण षष्टी पूजनाच्या दिवशी म्हणजे पाचवीच्या दुसऱ्या दिवशी एक नारळ, कोरा कागद हे सगळं पाटावर ठेवून एक लेखणीसुद्धा त्यात ठेवली जाते आणि हे सगळं ठेवून त्याचंसुद्धा पूजन केलं जातं. पाचवी पूजन किंवा षष्टी पूजन ही नवजात बाळाच्या जन्मानंतर 5व्या दिवशी केली जाणारी एक पारंपरिक पूजा आहे. या दिवशी आराध्य दैवत असलेल्या देवीचे किंवा सटवाई देवीचे किंवा जिवती देवीचे पूजन करून बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद घेतला जातो. या विधीत मी सुरुवातीला म्हटलं तसं एक पाट, कागद किंवा कापड वापरून बाळाचे भाग्य सटवाई लिहून जाते असं मानलं जातं. हा विधी मुख्यतः भारतातल्या सगळ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. पूजेच्या दिवशी बाळाला नवीन कपडे घातले जातात. सुती आरामदायक कपडे बाळाला घालून त्याला सजवलं जातं. काही ठिकाणी बाळाच्या हातावर काळा टिका लावला जातो जे वाईट नजरेपासून त्याचं संरक्षण करतं. घरात स्वच्छता केली जाते. देवघरात किंवा बाळाच्या झोपण्याच्या जागी सुंदर रांगोळी काढली जाते आणि त्याच ठिकाणी एक पाट ठेवून त्यावर हळदी कुंकू लावलं जातं आणि या सगळ्या पूजेची मांडणी केली जाते. पूजेची मांडणी काही प्रथांप्रमाणे सुपात करतात, काही पाट्यावर करतात तर काही पाटावर करतात. पाचवी देवीला साखर, खीर, लाडू, फळं किंवा अगदी दही भात असे वेगवेगळे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. तांदळाची प्रतिमा करून सुद्धा काही ठिकाणी पूजा करण्याची प्रथा आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन देवीची पूजा करतात आणि बाळाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि चांगले आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतात. मंडळी, यामागे हेतू एकच असतो, तो म्हणजे बाळाला सगळ्यांच्या सद्भावना आणि आशीर्वाद मिळावे. पूर्वीच्या काळी बाळाच्या जन्मानंतर पहिले काही आठवडे आई आणि बाळ दोघांसाठी अत्यंत नाजूक स्थिती असायची. त्यामुळे त्यांना वाईट शक्तींपासून, वाईट दृष्टीपासून रक्षण करण्यासाठी ही पाचवीची किंवा षष्टीची पूजा केली जाईल. पाचवी पूजनामुळे बाळाच्या वाढीला सकारात्मक ऊर्जा मिळते अशी सुद्धा मान्यता आहे. घरात मंगलमय वातावरण निर्माण होतं, सकारात्मक विचारांचा प्रसार होतो. पाचवी पूजनामध्ये सटवाई देवीला प्रसन्न करण्यासाठी मंत्रपठण केलं जातं किंवा जे भजन केलं जातं त्यामुळे घरातलं वातावरण चांगलं होतं. त्याचबरोबर बाळाला चांगली बुद्धी, स्मरणशक्ती आणि विद्या प्राप्त होते असा सुद्धा विश्वास आहे. पाचवी पूजन करण्याच्या रीती प्रदेशानुसार बदलतात, पण त्यामध्ये एक गोष्ट मात्र कॉमन असते आणि ती म्हणजे पूजा झाल्यानंतर बाळाच्या गळ्यामध्ये काळ्या दोऱ्यामध्ये ओवून जी जिवती देवीची किंवा सटवाई देवीची प्रतिमा किंवा जे लॉकेट घातलं जातं किंवा काही ठिकाणी मनगटात बांधलं जातं, ही गोष्ट मात्र या पूजेमध्ये असतेच असते.